नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य या ठिकाणी विज्ञानचे प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गूगल पे करून तुम्ही या सर्व PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर सर्व PDF पाठवल्या जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग पुढीलपैकी कोणता आहे? बघा, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग पुढीलपैकी कोणता रोग आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील गलगंडा हा रोग आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली होती? बघा, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया ही यशस्वी केली होती? बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो। त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वीही केली होती। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, वनस्पती आपले अन्न पुढीलपैकी कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार बघा वनस्पती आपले अन्न पुढीलपैकी कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील वनस्पती आपले अन्न हे हरितद्रव्य या घटकाच्या सहाय्याने ते तयार करतात। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, CGS पद्धतीमध्ये ऊर्जेचं एकक पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, CGS या पद्धतीमध्ये ऊर्जेचं एकक पुढीलपैकी कोणतं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। CGS पद्धतीमध्ये ऊर्जेचं एकक हे आर्ग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, खालीलपैकी कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व हे सर्वाधिक असते? बघा, खालीलपैकी कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व हे सर्वाधिक असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील आवळा या फळामध्ये सर्वात जास्त हे क जीवनसत्व असते। प्रश्न क्रमांक 6 बघा, तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणामधून पुढीलपैकी कोणता धातू हा तयार होतो? बघा, तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणामधून पुढीलपैकी कोणता धातू हा तयार होत असतो? बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणामधून पितळ हा धातू तयार होत असतो। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, रिकेट नावाचा रोग पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यास होणारा तो रोग आहे? बघा, रिकेट नावाचा रोग पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे होणारा तो रोग आहे? बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। तर रिकेट नावाचा रोग हा ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, पुढीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? बघा, पुढीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? बघा, बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे, पुढीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? तर लाकडामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, खालीलपैकी कोणत्या खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण सर्वात जास्त असते? बघा, पुढीलपैकी कोणत्या खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे सर्वात जास्त असते? बघा, प्रथिनाचं सर्वात जास्त प्रमाण कोणत्या खाद्यपिकामध्ये असते? तर सोयाबीन या खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे सर्वात जास्त असते। प्रश्न क्रमांक 10 बघा, बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने पुढीलपैकी कशा प्रकारची असते? बघा, बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा वस्तूपेक्षा आकाराने पुढीलपैकी कशा प्रकारची असते? बघा, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर त्याची प्रतिमा ही वस्तूपेक्षा नेहमी आकाराने लहान असते या ठिकाणी
आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, खालीलपैकी दिलेल्या राशीपैकी आपल्याला सदिश राशी या ठिकाणी ओळखायची आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर बघा 4 राशी आहेत, यापैकी आपल्या या ठिकाणी सदिश राशी या ठिकाणी ओळखायची आहे। तर सदिश राशी या ठिकाणी कोणती असेल तर ऑप्शन क्रमांक 4 राहील विस्थापन या ठिकाणी आपली सदिश राशी असेल। प्रश्न क्रमांक 12 बघा, ब जीवनसत्वाच्या अभावी पुढीलपैकी कोणता रोग होतो? बघा ब जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग पुढीलपैकी कोणता आहे? बघा ब जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? तर बेरीबेरी हा ब जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, सन 1932 साली न्यूट्रॉनचा शोध पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? बघा सन 1932 मध्ये न्यूट्रॉनचा शोध पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? बघा विद्यार्थी मित्रांनो, न्यूट्रॉनचा शोध हा चॅडविक या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा शोध हा लावला होता। बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रकाश तरंग हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे तरंग अथवा प्रकाश तरंग हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे असतात? बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा प्रकाश तरंग कोणत्या प्रकारचे तरंग असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील प्रकाश तरंग हे अवतरंग या प्रकारचे। बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 15 बघा, विजेच्या दिव्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या धातूची तार विजेच्या दिव्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? बघा विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? तर टंगस्टन या धातूची तार विजेच्या दिव्यामध्ये प्रामुख्याने वापरली जाते। प्रश्न क्रमांक 16 बघा, मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या पुढीलपैकी किती असते? मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या पुढीलपैकी किती असते? बघा मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या पुढीलपैकी किती असते? तर 14 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न बघा, पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान पाण्याची खोली मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते तंत्रज्ञान वापरतात? बघा पाण्याची खोली मोजण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सोनार हे तंत्रज्ञान प्रामुख्याने वापरतात। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता रोग हा गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो? बघा खालीलपैकी कोणता रोग हा गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो? बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा खालीलपैकी कोणता एक रोग आहे जो गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो? तर कावीळ रोग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 19 बघा, भारतीय अणुविज्ञानाचे जनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? भारतीय अणुविज्ञानाचे जनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? बघा भारतीय अणुविज्ञानाचे जनक असे डॉक्टर होमी भामा यांना भारतीय अणुविज्ञानाचे जनक असे म्हणतात। बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणते पाणी हे सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते? बघा पुढीलपैकी कोणते जल हे सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते? प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पावसाचे पाणी हे सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 21 बघा, विद्युत शक्ती पुढीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? बघा विद्युत शक्ती पुढीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील विद्युत शक्ती ही वॅट या एककामध्ये प्रामुख्याने मोजतात। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 22 बघा, रक्तामध्ये साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक पुढीलपैकी कोणता असतो? बघा रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक पुढीलपैकी कोणता घटक असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील रक्तामध्ये साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक म्हणजे इन्सुलिन घटक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 23 बघा, खालीलपैकी कोणते औषध हे क्षयरोगासाठी वापरतात? पुढीलपैकी कोणते औषध हे क्षयरोगासाठी वापरतात? बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, खालीलपैकी कोणते एक औषध आहे जे औषध क्षयरोगावर वापरतात? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील स्ट्रेप्टोमायसिन हे औषध क्षयरोगासाठी प्रामुख्याने वापरतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हायड्रोजन आणि पुढीलपैकी कोणत्या वायूच्या संयोगामुळे पाणी हे
तयार होत असते बघा. पाणी हे हायड्रोजन आणि पुढीलपैकी कोणत्या एका वायूच्या संयोगामधून पाणी हे तयार होत असते बघा. हायड्रोजन आणि पुढीलपैकी काय असते त्यापासून पाणी हे तयार होत असते. तर पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या संयोगामधून पाणी हे तयार होत असते. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या संयोगामधून पाणी हे तयार होत असते. बघा प्रश्न क्रमांक 26 बघा. त्वचेला काळा रंग पुढीलपैकी कोणत्या पदार्थामुळे येत असतो बघा. त्वचेला काळा रंग पुढीलपैकी कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होत असतो. बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. त्वचेला काळा रंग हा मेलॅनिन या पदार्थामुळे त्वचेला काळा रंग या ठिकाणी प्राप्त होत असतो. पुढचा प्रश्न बघा. एखाद्या झाडाचे आयुष्य हे पुढीलपैकी कशावरून ठरवतात बघा. एखाद्या झाडाचे आयुष्य हे पुढीलपैकी कशावरून ठरवतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या झाडाचं आयुष्य हे खोडावर बघा. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. खोडावरील वर्तुळे यावरून एखाद्या झाडाचं आयुष्य हे प्रामुख्याने ठरवतं. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 बघा. पित्तरस पुढीलपैकी कशामध्ये तयार होत असतो बघा. पित्तरस पुढीलपैकी कशामध्ये तयार होत असतो. बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न. पित्तरस पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होत असतो. तरी यकृतामध्ये पित्तरस हा प्रामुख्याने तयार होत असतो. प्रश्न क्रमांक 29 बघा. मनुष्यामध्ये गुणसूत्राच्या एकूण किती जोड्या मनुष्यामध्ये गुणसूत्रांच्या एकूण किती जोड्या असतात बघा. मनुष्यामध्ये गुणसूत्राच्या एकूण किती जोड्या असतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. 23 जोड्या या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये बघा. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये करतात. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास न्यूरोलॉजी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 31 बघा. युनिव्हर्सल डोनर पुढीलपैकी कोणत्या रक्तगटाला म्हणतात बघा. युनिव्हर्सल डोनर असे पुढीलपैकी कोणत्या रक्तगटाला म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं बघा. युनिव्हर्सल डोनर पुढीलपैकी कोणत्या रक्तगटाला प्रामुख्याने म्हणतात. सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF ते सर्वांनीच घ्यायचं आहे, कारण त्यामधले सर्व जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. सन 2011 पासून ते आतापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत. त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे. 99 22 64 81 29 या नंबरवर गुगल पे किंवा फोन पे करून तुम्ही सर्व PDF घेऊ शकता. त्यावर तुम्हाला त्यामधला सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत.